नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आज आपण पाहणार आहोत. इथे ऐश्वर्या मस्त तयार झालेली असते, कारण तिला मैत्रिणींसोबत बाहेर जायचं असतं. यावर सारंग तिला विचारतो की मी तुम्हाला सोडू का? मग ऐश्वर्या म्हणते की नको, उगाच दणदण तुमची, तुम्ही इथे निवांत बसा आणि आराम करा. आणि मग सारंग ऐश्वर्याचे खूप कौतुक करत असतो की ऐश्वर्या, तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय आणि मी तर आता खूप खुश आहे, कारण तुम्ही आई आणि मी बाबा होणार आहे. मी सांगूच शकत नाही मी किती आनंदी आहे. आणि ऐश्वर्या सारंगला सोडू देत नाही, त्यामुळे सारंग थोडा नाराज झालेला असतो. मग ऐश्वर्या सारंगला सांगते की अहो, तुम्ही नाराज नका होऊ. तिथे सर्व बायका असतील ना, म्हणून मी तुम्हाला येऊ देत नाहीये. तुम्ही इथे घरीच थांबा आणि आराम करा. तेवढ्यात ऐश्वर्याला तिच्या मैत्रिणींचा कॉल येतो आणि त्या म्हणतात की काय ग ऐश्वर्या, कुठे आहेस तू? किती वेळ लावलीस? आपल्याला पार्टीसाठी जायचं आहे ना, आवर ना, पटकन ये. हे सर्व बोलणं सारंग ऐकतो आणि मग सारंगच्या डोक्यात विचार येतो की ऐश्वर्याने तर आपल्याला सांगितलंय की ती गर्भसंस्कारासाठी चालली आहे आणि ही तर पार्टी करण्यासाठी चाललेली आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये जानकी विचारांमध्ये दंग झालेली असते. तिच्या डोक्यात विचार चालू असतो की आई तर तिथेच होती आणि अचानक कुठे गायब झाली. सर्व नीट होणार होतं, पण आई गायब झाल्यामुळे सर्व गडबड झाली. तिला तिच्या आईची खूप काळजी वाटत असते. तेव्हा तिथे ऋषिकेश देखील तिला धीर देण्यासाठी असतो. ऋषिकेश म्हणतो की तू काहीच काळजी नको करूस, आपण सर्व नीट करू. तेवढ्यात तिथे ओवी येते. ओवी जानकीला पाहून खूप खुश होते आणि जानकीला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते की आई, मी तुला खूप मिस केलं गं. कशी आहेस तू? मग जानकी देखील म्हणते की हो बाळा, मी बरी आहे. मी देखील तुला खूप मिस केलं. मग जानकी सौमित्राला म्हणते की का हो, हिला का इथे आणलंत? मग सौमित्र म्हणतो की अहो वहिनी, आता काय सांगू तुम्हाला. तिने एवढा हट्ट धरला होता ना की त्या हट्टापुढं आमचं काहीच चाललं नाही. मग ओवी म्हणत असते की अगं आई, मला तुझी खूप आठवण येते गं. तू कधी घरी येणार आहेस? लवकर ये ना. मग जानकी तिला समजावत असते की हे बघ बाळा, मी लवकर बरी होईल आणि लवकर तुझ्याकडे येईल. तू काळजी नको करूस. आणि आता मी नाही म्हटल्यावर आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही. त्यांचं सर्व ऐकायचं. मग ओवी म्हणते की हो, मी सर्व ऐकते. मी माझा माझा अभ्यास देखील करते. आणि इकडे आता ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेलेली असते. मग मैत्रिणी म्हणतात की काय गं, किती वेळ लावलास तू? मग ऐश्वर्या सांगते की अगं बाई, कसं बसं मॅनेज करून आली आहे मी. आणि ते घरच्यांना उल्लू बनवणं काही सोपं नव्हतं, पण मी बरोबर मॅनेज केलं आणि आले इथे. याबरोबर सारंगच्या डोक्यात ट्यूब पेटते की म्हणजे ऐश्वर्या खोटंच बोलल्या. त्या गर्भसंस्कारासाठी नाही, तर इथे पार्टी करण्यासाठी आल्या आहेत. मग सारंग देखील ऐश्वर्याचा पाठलाग करतो. मग ऐश्वर्या हॉटेलमध्ये येऊन बसते. मग सारंग हा वेटरचे कपडे घालून तिच्या टेबलजवळ ऑर्डर देण्यासाठी जातो. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये ओवी जानकीला तिने काढलेलं चित्र दाखवत असते. जानकी देखील त्या चित्राचे कौतुक करते आणि ओवीला समजावून सांगते की आजीबाबांचं सर्व ऐकायचं, रोज अभ्यास करायचा, दिवा लावायचा, व्यवस्थित जेवण करायचं. मी लवकरच येईल तुझ्याकडे घरी. आणि इकडे सौमित्र ऋषिकेशला सांगत असतो की दादा, आता जानकी वहिनी रिकवर होत आहे, त्यामुळे आता पोलीस त्यांना घेऊन जातील. आपल्याला देखील कोर्टात हजर व्हावं लागेल. मी लगेचच आता जानकी वहिनींच्या बेलची तयारी करतो. यावर ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, खरंच तू आणि अवंतिका आहेस म्हणून आम्हाला काही टेन्शन नाही आहे. तुम्ही आमच्यासाठी खूप काही करताय. आणि आता दुसरीकडे आपल्याला लताचा देखील शोध घ्यायला लागेल. ती जिवंत असेल तर जानकीची देखील लवकर सुटका होईल. यानंतर सौमित्र ओवीला म्हणतो की बरं, आता चला घरी जायचं का ओवी? यावर ओवी म्हणते नाही, थोडा वेळ अजून थांबा, मला आईसोबत अजून वेळ घालवायचा आहे. यावर ऋषिकेश आणि जानकी देखील ओवीला समजावतात की बाळा, आता इथे जास्त वेळ थांबणं योग्य नाही आहे. त्यामुळे तू सौमित्र आणि अवंतिका काकीसोबत घरी जा आणि त्यांना जास्त त्रास नको देऊस. ते ओवीला समजवतात. मग ओवी देखील तयार होते घरी जाण्यासाठी. मग ओवी सौमित्र आणि अवंतिकासोबत घरी निघून जाते. आणि इकडे ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींना सांगत असते की अगं, मी नाटक करून आली आहे. मी घरच्यांना उल्लू बनवलं आहे. त्यांना सगळ्यांना सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे. मग तिची मैत्रीण म्हणत असते की अगं, पार्टीला येण्यासाठी खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करावं लागलं, इतकं कशाला? त्यावरती म्हणते की अगं, पार्टीला येण्यासाठी नाही. तुला माहिती आहे का, पार्टीला येताना मी तर घरी सांगितलं की मी गर्भसंस्काराचे क्लास घेण्यासाठी चालली आहे. त्यामुळेच घरातल्या कोणीही मला अडवलं नाही आणि मी इथे आले. आणि खास करून तो सारंग आहे ना, तो तर मी सांगितल्याबरोबरच माझ्या खोट्यापणात खरं मानून घेतलं त्याने. दुसरीकडे ऐश्वर्या म्हणत असते की
तो सारंग आहे ना, त्याच्या हाती प्रॉपर्टीचे पेपर्स लागले आणि तो पेपर्स सगळ्या कुटुंबाला दाखवणार होता. त्यामुळे मला प्रेग्नन्सीचं खोटं नाटक करावं लागलं. आणि जेव्हा मी बोलली ना मी प्रेग्नंट आहे, तेव्हा मात्र सारंग खूप खुश झाला होता. त्याने तर माझ्यावर लगेच विश्वास ठेवला आणि ती सांगत असते की मी कुठे प्रेग्नंट आहे, मी तर प्रेग्नंटच नाही आहे, असं ऐश्वर्या ओरडून ओरडून सांगत असते. मग मैत्रिणी म्हणतात, खरंच तू प्रेग्नंट नाहीस का? मग ऐश्वर्या म्हणते, अगं आमच्यात तसं काही झालंच नाही, तर मी कसं काय प्रेग्नंट होईल? हे त्या मूर्खाला समजायला पाहिजे ना. पण तो मूर्ख सारंग तर माझ्यावर विश्वास ठेवायला लागला. मी फक्त म्हणले की मी प्रेग्नंट आहे, तर त्याने लगेच या गोष्टीवर विश्वास ठेवला. आणि आता हे सर्व बोलणं सारंगने ऐकलेलं असतं. हे सर्व ऐकून सारंगला खूप मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्या म्हणत असते की एकदा की सर्व प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्या नावावर झाले की मी त्या घरची राणी, मी सगळ्या रणदिवेंना तिथून हाकलून देईल आणि मी एकटा त्या घरावर राज करेल. मग त्या मैत्रिणी म्हणतात की मग तू सारंगला देखील सोडून देशील का? मग ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, तो तर माझ्या हातची खरगडी आहे, त्याला मी माझा गडी बनवून घरी बसवेल, त्याला हात दाबायला लावेल, पाय दाबायला लावेल, यामुळे मी त्याला सोडणार नाही. ऐश्वर्या म्हणते की सारंगला वाटतं मी त्याच्यावर प्रेम करते, पण असं काही नाही, मी त्याच्यावर काहीच प्रेम वगैरे करत नाही. हे सर्व ऐकून सारंगला खूप रडायला येते. तो विचार करतोय की मी ऐश्वर्याच्या नादी लागून माझ्या सर्व घरच्यांसोबत खोटं बोललो, त्यांना फसवलं. सारंग म्हणतो की या ऐश्वर्याच्या नादी लागून मी सर्वांच्यात भांडणं लावली. जानकी वहिनी, आई, ऋषिकेश यामध्ये भांडणं झाली, सर्वांची तुटातूट झाली. मला वाटलं नव्हतं ऐश्वर्या एवढी लिमिट क्रॉस करेल. सारंगला रडू काही अनावर होत नाही. मग तो तिकडून निघून जातो. इकडे घरी नाना सुमित्राला म्हणत असतात की मला कळतंय तुला खूप काळजी वाटते जानकीची, आपल्या मुलांची. जानकी जरी तुझी सून असली तरी ती आपल्या लेकीप्रमाणेच आहे. जानकीची आणि आपली नाळ एकदम घट्ट बांधलेली आहे, त्यामुळे मी तुला होणारा त्रास समजू शकतो. मग सुमित्रा देखील म्हणते की तुम्ही जे बोलताय ना अगदी बरोबर आहे. जानकीची खरंच काही चूक नाही आहे, पण जानकी या सगळ्यात अडकली आहे. जानकीला या सगळ्यातून बाहेर कसं काढणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे ना, असं सुमित्रा नानांना सांगते. याबरोबरच सुमित्राला प्रश्न पडतो की अरे देवा, ओवी कुठे गेलेली आहे? मग नाना सांगतात की अगं ओवीला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे जानकीला भेटण्यासाठी. आणि आता दुसरीकडे सारंग रस्त्याने खूप रडत असतो. त्याला हे आठवत असतं जे काही ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींना सांगत होती. ऐश्वर्याला हे सर्व बोलताना पाहून सारंगला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. सारंगला वाटते की आपण खरंच खूप मोठी चूक केली आहे. आपण आपल्या घरच्यांचाच विरोधात गेलो, सर्वांच्यात फूट पाडली. मग हे सर्व सारंग ठरवतो की तो जानकी आणि ऋषिकेशला सांगणार. तर आता इकडे ओवी घरी आलेली असते. ती येऊन आजी आजोबांना मिठी मारते आणि म्हणते की आजी, देवबाप्पा तुझं सर्व ऐकतो ना, मग देवबाप्पाला सांग ना माझ्या आईला लवकर बरं कर आणि लवकर घरी पाठव. मग सुमित्रा देखील ओवीला सांगते की हो बाळा, मी रोजच प्रार्थना करते, होईल तुझी आई लवकर बरी. आणि इकडे नाना सौमित्राला विचारतात की जानकीची सुटका कशी होईल, याचं काही बघतोयस का तू? मग सौमित्र सांगू लागतो की हो नाना, जर लताबाई जिवंत असेल तर जानकीची सुटका होणं शक्य आहे. आणि तसं पण आत्ता मी ट्राय करतोच आहे की जानकी वहिनींना बेल मिळावी. आणि दुसरीकडे सारंग हा आता हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तो हॉस्पिटलमध्ये येऊन जानकीला ज्या वॉर्डमध्ये ठेवलेला आहे त्या वॉर्डच्या दिशेने जायला लागतो. तेवढ्यात त्याला तिथे समोर ऋषिकेश दिसतो. ऋषिकेश सारंगला जोरात धक्का देतो आणि म्हणतो, तू इथे कशाला आला आहेस? तेवढ्यात जानकीचा देखील डोळा उघडतो आणि जानकी पाहते तर समोर सारंग असतो. मग जानकी सारंगला विचारते की काय झालं भाऊजी, तुम्ही इथे कशाला आलात? ऋषिकेश हा सारंगला खूप बोलत असतो की बायकोचा बैल इथे कशाला आलाय, जा इथून तू, आणि असं ऋषिकेश त्याला हिणवत असतो. पण सारंग ठरवतो की सर्व काही जे झालेलं आहे ते सर्व या दोघांना सांगायचं. मग सारंग त्या दोघांना सांगतो की ऐश्वर्या आपलं घर उद्ध्वस्त करते, आपल्याला आपलं घर वाचवायलाच हवं. मला माझी चूक कळाली आहे. आणि ऐश्वर्याने जे मोठं कारस्थान केलं होतं, जी नाटकं केली होती, ते सर्व आता सारंग, ऋषिकेश आणि जानकीला सांगून देतो. मग सारंग, ऋषिकेश आणि जानकी हे सर्व एक टीममध्ये येतात आणि हातावर हात ठेवून म्हणतात की आता आपण ऐश्वर्याला चांगला धडा शिकवू. तर आता दुसरीकडे ऐश्वर्या घरी येते. मग ऐश्वर्याला विचारलं जातं की सारंग कुठे आहे? सारंग अजून घरी नाही आलेला. मग हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. मग ऐश्वर्या म्हणते की तुम्ही
सगळीजण इतकी पॅनिक का होत आहे? सारंग पुन्हा घरी येणार नाही असं का वाटतंय तुमच्याकडे बघून? त्यावर आता सुमित्रा खूप जास्त चिडते आणि ऐश्वर्यावर आवाज चढवू लागते. तर हा होता आजचा भाग. पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.